तर नमस्कार मित्रांनो, आता आज गुरं घरीच राहणार आहेत, गावरान गुरं घरीच राहणार आहेत. तर ह्यांना पप्पांनी खायलाच नाही टाकलं, फक्त गव्हाणीच्यालाच खायला टाकले. पप्पा असंच करतात, जे दूध देतात ना त्यांनाच काळजी घेतात आणि इकडच्या गुरांची काळजीच घेत नाहीत. आणि आता मी दुपारी टाकेन थोड्या वेळ ह्यांना खायला. आता मी बैलांना घेऊन जातो. आज आपल्याला बटाटे काढायचे आहेत. सर्जाची सूज कमी झाली बरं का मानेची, पण आहे थोडीशी नॉर्मल. तो हात लावून देतो याचा अर्थ जास्त काय दुखत नाही, पण थोडाफार त्रास होतच असेल त्याला. आत्ता मला वाटतं विनाकारण लस घेतल्या राहू, फक्त सर्जालाच झाले, पण उगाच घेतल्या लस. घ्यायलाच नव्हते पाहिजे. पण होतं काही गावरान गुरं कुठं पण जातात ना, म्हणजे चरायला लांब जातात, कुठं पण पाणी पितात, मग त्यांच्या उष्ट्यामुळं इथं होऊ शकतं खुरकूत, त्याच्यामुळं घेतल्या लस. काय असे निघतात बटाटे आपले, चांगले निघत आहेत, छान आहेत. असे काढायचे चालू आहेत बटाटे. आम्ही एक लाईन काढत आलो, 2 मध्ये सोडलेत हो सरजे, कारण बैलांचं अंतर जास्त आहे ना, बटाटे तोडवतात बैलांच्या पाणी. बैल पहिल्यांदा ह्या टाकीत पाणी प्यायला लागला बाबा. चिमण्या सर्जाची काही गॅरंटी नाही पेल की नाही, पण चिमण्या पाणी पितो कुठं पण. आणि हिऱ्या तर त्या ड्रममध्ये लयदा पिलेलं आहे. त्याला मी ते ड्रम आणल्यापासून, म्हणजे त्या कुंड्या आणल्यापासून हौदावरच नेलं नाही हिऱ्याला. त्या कुंडीतच पाणी पितो जागेवरच, त्याला पाहिजे तेव्हा. नांदिनी झोपाशी. आता ह्या गुरांना ना आधी लाली पाण्यावर न्यायचंय. गावळे लई चेड आहे. शुभश्री सगळ्यात पुढे गेली पाण्यावर. चल हरणे चल. हे आता पाणी पित आहेत, त्यातले ते पण पाणी पिल्याचे, पण येते थोडं वेळ पाण्यावर. शुभश्रीने चांगली कास केली बरं का. आता इथं चार शुभश्री, असं लक्ष ठेवावंच लागतं त्यांच्यावर. पिकाला खातातच गुरं थोडंफार, पण लक्ष ठेवावं लागतं. इथं आहे ह्यांना खायला कडीने बांधायचं. गावातल्या शेतातलं तर संपलं, पण कडीच्या बांधाने गवत आहे खायला. तिकडं खालच्या कडीने आपला गहू काढायचा राहिला तर त्या बांधाला चरते गुरं. आता हे बटाटे असे आहेत बरं का, म्हणजे दाट बटाटे चांगले आहेत. जास्त करून 80 बटाटे पाहिजे तर मोठाले, पण असू द्या छान आहेत. पण तिकडं वेचायचे चालू आहेत खालच्या कडीला बटाटे. भैया इकडं डिगुऱ्यावर नेऊन टाकतो बटाटे. आईन ते गोळा करतात आणि भैया ते गोळा केलेले बटाटे कॅरेटने आणून असे डिगुरे करतोय. असे 4 डिगुरे केले शेतात. हे गुरं इकडं जातात, हारण्या उगच गुरांना परेशान करतो. खातो काही परेशान जास्त करतो. राणी राणी आहे, राणी राणी आहे. हे गुरं तिकडे जाऊन ती राणी गहू खायला बघत होती. आणखी पण तोंड तिचं तिथंच आहे, पण नाव घेतल्यामुळे गहू खात नाही. तोंड तिचं खाली जमिनीत गवत खाते ती. ही देवशेनी, ही गाभण आहे. हे आपलं गाजराचं शेत आहे ना, तर ह्याच्यात हे लहान लहान जे आहे ना, हा मेथी घास टाकला आपण नवीन. तो आपल्याला जुनावाला मोडून काढायचा आहे, तर त्याच्यामुळे हा नवीन मेथी घास टाकला आहे. पण ह्याच्यात सारे व्यवस्थित काढले नाहीत. मग सारे व्यवस्थित नाहीत ना, तर त्याच्यामुळं हे 1 2 आणि तो पलीकडे 3 रेन पाईप हातरून घेतलेत. रेन पाईपने भिजवायचे. मला नाही वाटत हे जुगाड जमन काय की, पण पप्पांनी दुपारपासून ह्यालाच झटलो. दुपारच्या नंतर गुरं थोडं ह्या शेतात चरले गव्हाच्या,
मग त्याच्यानंतर गुरांना जागेवर आणलं, परत दुपारचं खायला टाकलं, म्हणजे थोड्या वेळाने खायला टाकलं आणि नंतर हे रेन पाईप हातरून घेतले. पण हे जुगाड काय बिनकामीचं, म्हणजे जमणार नाही एवढं काय, सक्सेस नाही होणार, कारण की रेन पाईप जुने आहेत. पण बघू, एक वेळेस जरी भिजले ना रेन पाईपने तरी पण मग घास थोडा मोठा झाला ना परत मग भिजवायची गरज नाही, म्हणजे पाट पाणी दिलं तरी जमतं. फक्त एवढ्या वेळेसच रेन पाईपाची गरज आहे, कारण की कुठं कुठं शेत कोरडं राहिले ना तर ते व्यवस्थित भिजलं नाही, म्हणजे सारे व्यवस्थित नाही, त्याच्यामुळं ह्या घासाला पाणी नाही भेटणार. मी रात्री तर हा घास भिजवला होता ना, परत पाणी नाही भेटलं. हे वगैरे थांब, त्याला खाऊ दे. आता ह्यांना ठेवलं इकडं, गव्हाणीत नको टाकायचं म्हणलं, वैरण स्कुटी थोडी. हे बघिरा येडच आहे ते मस्तीला. मग इकडं पाठी ठेवली ना तरी पण त्याला खाऊन देत नाही, ते सारखं त्या पाठीत ओढ घेतं आणि खातं काहीच नाही. आता मी या गव्हाणीच्या गुरांना टाकली वैरण खायला. ह्या बैलांना आणि ह्या गाईला टाकली वैरण खायला, तिकडे हिरेला खायला ठेवले. आणि हा बघिरा खाऊन, नंदिनी इकडं खा तू. ते बघिरा जास्त खातोय, लय लहान आहे ते पण कळत नाही त्याला, खात होते त्या नंदिनीचं बघून. आणि हे बैलांना टाकली वैरणीची गुट्टी. मित्रांनो, एवढा लाल नेपर काढून ठेवला उद्याच्यासाठी. आणि हा ऊस मी काल आणला होता, जो की फुल साठं भरून आणलं होतं. एवढं रात्री कुट्टी केली होती, म्हणजे सकाळी कुट्टी केली होती. आता आहे हा 2 दिवस पुरेल, म्हणजे ऊस आपण थोडं थोडं टाकतो आणि नेपेर थोडा थोडा, म्हणजे दोन्ही मिक्स करून टाकतो. तर त्याच्यामुळे चला आता संध्याकाळचे काम करतो गुरं यायच्या आधी. नंदिनी चल चल, तुझ्या जागेवर जायची, उठ चल इकडे. पाय अडकन त्या बैलगाडीत. नंदिनी लागलं 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 रे माग. मग तिकडं कुठं जाते, चल इकडे, चल माझ्याकडे, माया मागे चल. हे गाडीतून व्यवस्थित ये, इकडून इकडून ये. नंदिनी इकडे चल. गेली हिऱ्या करते तिच्या जाग्यावर. हे नको रे, हिरे तिच्या अंगावड्या मारतो. चल ठोंबे, दुसऱ्या गायला तर नाही पित, ते हिऱ्याला कर बेजार. पी पाणी प्यायचं तुला, पी पाणी पिणार. हां पाणी हो, खुराकात, पण खुराक भिजून तर ती खात नाही, पण अशी पिती पाणी तर. पिन लय पाणी प्यायलं बी ढेरी सुटी नाक तिला आत्ताच. पण ती खुराक भिजून ठेवलं ना, खुराक खात नाही ती, म्हणजे लागेल तिला सवय हळूहळू, पण भिजवलेलं खुराक तर नाही खात ती. असंच ती खुराक उगं थोडंसं खाते, आणि भिजवल्यावर तर खातच नाही ती. चला ते हिऱ्याला परेशान करायचं. चल नंदिनी चल माझ्यासोबत ये, चल. हिला आता संध्याकाळचं इकडे काप, बस बस उड्या मारी ती. आता बांधलेली असते ना, ती उड्या मारी ती, सवय येतील थोडी. थांब थांब, हिला हे कापडावरच बांधतो आपण, कारण की ही जरा माती खाते.